दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आशेचा किरण, आयुष संजीवन चिकित्सा। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील प्रख्यात आणि आयुष संजीवन चिकित्सेचे जनक डॉक्टर प्रशांत सावंत यांना खास आमंत्रित केलेल्या आहे कार्यक्रमात। तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय डॉक्टर प्रशांत सावंत यांची। नमस्कार सर। नमस्कार। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर प्रशांत सावंत हे आयुर्वेद तज्ञ आहेत आणि त्यांनी पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्याच कमलादेवी गौरीदत्त पुनर्वसू आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी म्हणजेच आयुर्वेदामध्ये MD ही पदवी संपादन केली आहे। आणि त्यानंतर मुंबईच्याच एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत असताना अध्यापनाचं काम करत असताना मिळालेल्या अनुभवातून आणि त्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायात मिळालेल्या अनुभवातून त्यांनी ह्या नवीन चिकित्सा पद्धतीला आयुष संजीवन चिकित्सेला जन्म दिलेला आहे। आणि त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत। जे आपल्याला माहितीच आहे आयुर्वेद प्रामुख्याने दीर्घकालीन आजारांवरती काम करतोच आणि त्याविषयीचे आपण कार्यक्रमही बऱ्याचदा आमचे बघितले असतील। पण टर्मिनली इल किंवा जे मृत्यूच्या दारात उभे असणारे जे पेशंट आहेत, मग त्याच्यात हृदयविकार असो, किडनीचे डिसीज असो किंवा आपण आता हा कॅन्सर सारखा जो दुर्धर असा हा रोग आहे हा असो, ह्याच्यावरती अत्यंत प्रभावीपणे काम करणारी ही आयुष संजीवन चिकित्सा आणि या चिकित्सेचे जनक डॉक्टर आहेत। महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या बरोबरीनेच त्यांनी म्हणजे गेली 20 वर्षांपासून आयुर्वेद विशेषज्ञ म्हणून डॉक्टर कार्यरत आहेतच। पण हे करत असताना त्यांनी हस्ता फार्मास्युटिकल ह्या आयुर्वेदिक फार्मास्युटिकलच्या संस्थापनेमध्ये सुद्धा भाग घेतला होता आणि जवळजवळ 30 आयुर्वेदिक औषधांची पेटंट असणाऱ्या औषधांची निर्मिती त्यांनी केलेली आहे। आणि ह्या औषधांची दखल ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडून सुद्धा घेतली गेली होती, हे मला आवर्जून सांगावं लागेल। इंटरनेटचं महत्त्व जाणून त्यांनी या माध्यमाचा सुयोग्य वापर करून आयुर्वेद सर्वत्र पसारावा ह्यासाठी 2000 साली ayurvedwebline.com ही वेबसाईट निर्माण केली आणि आयुर्वेद ह्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयुर्वेद पोहोचवण्याचं काम ह्या वेबसाईटद्वारे त्यांनी केलेलं आहे। भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ह्यामध्ये सुद्धा डॉक्टर प्रशांत सावंत हे पॅनल डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या सांडू फार्मास्युटिकल्समध्ये ते मेडिकल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत। अनेकविध प्रकारच्या वृत्तपत्रांमधून त्यांनी लिखाण केलेलं आहे। टाइम्स ऑफ इंडिया सारख्या अतिशय प्रसिद्ध अशा ह्या वृत्तपत्रातून सुद्धा त्यांचे लेख हे वारंवार प्रसिद्ध झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे टर्मिनली इल म्हणजे जे खरोखर मृत्यूच्या दारात असणारे जे रुग्ण आहेत आणि त्यांना नवीन संजीवनी देण्याचं काम हे आयुष संजीवन चिकित्सेद्वारे ते गेली अनेक वर्ष करत आहेत। आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने आपण बोलणार आहोत ते कॅन्सर विषयी, कारण आपल्याला माहितीच आहे की कॅन्सरवरती जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये बरेच आज सुद्धा आपल्याला ॲलोपॅथीमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये ठोस असे उपचार उपलब्ध नाही आहेत। पण मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की ही जी नवीन उपचार पद्धती आयुष संजीवन चिकित्सा ही खरोखर अशा रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरलेली आहे। ती कशी हे आपण आजच्या कार्यक्रमात डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत। पण आपण हे जाणून घेत असताना, ही चर्चा करत असताना आपले फोनही आम्हाला अपेक्षित आहेत। फोन करताना 2 गोष्टी कृपा करून लक्षात ठेवा। आपण प्रश्न कमी वेळात विचारा, नेमक्या शब्दात विचारा आणि टीव्हीचा आवाज, आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कंप्लीट बंद करा आणि मगच प्रश्न विचारा, म्हणजे आपल्याला उत्तरही नीट ऐकू येईल आणि आपला जो प्रश्न आहे तो आम्हाला नीट कळू शकेल। प्रश्न विचारण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते मी आता सर्व प्रेक्षकांना देतोय, त्यांनी नीट टिपून घ्या। पुढील प्रमाणे आहेत फोन नंबर्स 24908050 24908050 आणि 24988050 म्हणजेच 24988050। हे दोन्ही नंबर्स जे आहेत हे मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत। मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन करणार आहात तेव्हा आपल्याला STD कोड लावायचा आहे, 022 हा STD कोड लावायचा आहे। महत्त्वाचं निवेदन अजून मला करायचं राहिलं, डॉक्टर प्रशांत सावंत हे सध्या चेंबूर या ठिकाणी कार्यरत असतात आणि आपल्या आयुर्लाईफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या ठिकाणी ते कर्करोगाने पीडित असलेल्या रुग्णांवरती उपचार करतात। आयुर्लाईफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ही चेंबूर या ठिकाणी आहे आणि त्याचे ते संस्थापक आणि सहसंचालकही आहेत। डॉक्टरांचं स्वागत करून आपण पुन्हा आता आपल्या विषयाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आपलं। एक महत्त्वाचा विषय आहे की कॅन्सर म्हटलं की पेशंटचा जीव अर्ध मेला होतो किंवा अतिशय दुर्धर असा हा रोग आहे आणि कॅन्सरवरती आज हे जे प्रभावी उपचार आपण आयुष संजीवन चिकित्सेद्वारे जे केले जातात त्याविषयी आपण कार्यक्रमात चर्चा करणार आहोत। पण मूळ विषयाला थोडंसं आपण आधी हात घालूया। कॅन्सर म्हणजे काय, त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे कॅन्सर हा व्याधी तसा दुर्धर समजला जातो,
पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की कॅन्सरचं निदान झालं किंवा कॅन्सरची नुसती शंका जरी आली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. निदान झालं किंवा शंका आली की साहजिकपणे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, पण तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज कॅन्सरवरती चांगल्या प्रभावी चिकित्सा उपलब्ध आहेत. सगळ्याच प्रकारचे जे कॅन्सर आहेत ते आयुष्याला घातकच असतात असं काही नाही. त्यामुळे जर अशी शंका आली तर तज्ज्ञ वैद्यांकडून किंवा डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन लवकरात लवकर उपचार सुरू करावेत. हा एक महत्त्वाचा भाग तुम्ही सांगितले की लवकरात लवकर उपचार सुरू करणं आवश्यक आहे कॅन्सरमध्ये. आणि कॅन्सर म्हणजे काय ह्याची एक उत्तम स्लाइड डॉक्टरांनी बनवून आणली आपल्या प्रेक्षकांना समजावं अगदी सहज सोप्या भाषेत, कारण आपल्याला खूप उत्सुकता असते आणि वेगवेगळ्या मिथ्स किंवा गैरसमज आहेत कॅन्सरविषयी. सर काय सांगता येईल? आपण या स्लाइडमध्ये बघत आहात की शरीरातील कोशिकांचे जेव्हा अनियंत्रितपणे विभाजन होते तेव्हा त्याला कॅन्सर असं म्हणतात. या कॅन्सरच्या पेशी आहेत किंवा या कोशिका ज्या आहेत त्या शरीराच्या इतर पेशींमध्ये रक्तवाहिन्यांमार्फत किंवा लसिका वाहिन्यांमार्फत पसरतात आणि तेथे देखील त्यांची वाढ होते आणि त्यामुळे त्या अवयवांचं कार्य बिघडू शकतं. बरोबर. कॅन्सर हा एकच व्याधी नसून जवळजवळ 100 प्रकार त्याचे सांगितले गेलेले आहेत. कॅन्सर ज्या प्रकारच्या पेशीमध्ये तयार होतो किंवा ज्या अवयवामध्ये तयार होतो त्यानुसार त्याचं नामकरण केलं जातं. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा स्तनांचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असं आपण त्याला म्हणतो. येस, म्हणजे की हे झालं कॅन्सरविषयी आपण आत्ता सांगितलं. सर कॅन्सर वरती तुम्ही मगाशी म्हणालात आज वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत, मॉडर्न ट्रीटमेंट उपलब्ध आहे, अनेकविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. पण ह्या सर्व रुग्णांना दिलासा दिलेला आहे तो ह्या आयुष संजीवन चिकित्सेने. अनेकविध रुग्ण आपण कॅन्सरचे बरे केलेले आहेत किंवा त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलेले आहे असं म्हणूया आपण. आणि म्हणजे जे खरोखर ज्यांना कुठलाही इलाज नव्हता अशा रुग्णांना आपण बरं केलेले आहेत आयुष संजीवन चिकित्सेद्वारे. तर ही आयुष संजीवन चिकित्सा ही काय आहे? आयुष संजीवन चिकित्सा ही प्रामुख्याने आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशी चिकित्सा आहे. आयुर्वेदामध्ये जी पंचकर्म उपचार पद्धती आहे त्याचबरोबर रसौषधी आणि मूल्यवान अशा औषधी ज्या आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात त्यांचा रुग्ण आणि रोग ह्याचा विशिष्ट प्रकारे अभ्यास करून सखोल अभ्यास करून त्यानुसार प्रत्येक रुग्णासाठी ही विशिष्ट पद्धतीने उपचार पद्धती विकसित केली जाते. आणि ह्या पद्धतीमध्ये कॅन्सरच नाही तर इतर हृदयरोग किंवा किडनीचे विकार किंवा इतर अनेक जे दुर्धर समजले जाणारे विकार आहेत अशा विकारांमध्ये सुद्धा या उपचार पद्धतीचा अत्यंत प्रभावी असा फायदा झालेला दिसून येतो. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळत नाहीत. आतापर्यंत ज्या आम्ही चिकित्सा केलेल्या आहेत त्यामध्ये ज्या रुग्णांना अगोदर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट झालेली होती असेही रुग्ण आपल्याकडे आले आहेत. रुग्णांची ट्रीटमेंट चालू आहे, केमोथेरपी आणि रेडिएशन चालू आहे असेही रुग्ण आलेले आहेत. आणि आता तर असे रुग्ण येतात की निदान झाल्यानंतर सर्वप्रथम आयुष संजीवनी चिकित्सा घेण्यासाठी आपल्याकडे येतात. आणि मला निश्चितपणे अभिमानाने असं सांगावंसं वाटतं की या आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित ही जी चिकित्सा आहे त्यामुळे अनेक रुग्णांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. हे महत्त्वाचं आहे. सर ही चिकित्सा पद्धती निर्माण करताना आपला हा प्रवास कसा झाला याच्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला? आयुर्वेदाची पदवी प्राप्त केल्यानंतर मला मुंबईतील एका आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाची संधी मिळाली. त्यावेळी जेव्हा अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या ज्या शंका होत्या त्या शंकांना उत्तर देता देता आयुर्वेदातील जे गूढार्थ आहेत ते मला चांगल्या प्रकारे अवगत होऊ लागले. आणि मग तेव्हा मला असा विचार आला की ही जी आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती आहे ती फक्त संधिवात ह्यापुरती मर्यादित न ठेवता जे गंभीर समजले जाणारे विकार जे आहेत की ज्याच्यामध्ये रुग्णांना अतिशय त्रास होतो, त्यांचा खर्चही देखील भरपूर होतो आणि त्यानंतर त्यांना चिकित्सेचा चांगला उपचार मिळत नाही, असे जे कॅन्सरसारखे व्याधी किंवा वृक्काचे विकार आहेत, किडनीचे विकार जे आहेत अशा व्याधींवरती जर आयुर्वेदाचा प्रभावीपणे वापर केला तर निश्चितपणे रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटलं. आणि म्हणून आम्ही पंचकर्म चिकित्सेच्या माध्यमातून हे कार्य करावं असं ठरवलं. आणि त्यावेळी चेंबूरमध्ये डॉक्टर शशिकांत शाह यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही पंचकर्माचा विभाग तिथे सुरू केला. त्यानंतर अनेक रुग्णांवरती ह्या विशिष्ट पद्धतीचा आम्ही वापर करून उपचार केले
आणि गंभीर स्वरूपाच्या व्याधींमध्ये देखील उत्कृष्ट उपशय मिळाला असं मला खात्रीलायकरित्या आता सांगता येते. येस, आणि ह्या अनुषंगाने आपण आजच्या कार्यक्रमात काही केसेस किंवा काही केस स्टडीज मुद्दामून डॉक्टरांनी आपल्यासमोर प्रेझेंट करण्यासाठी आणलेला आहे. तो कार्यक्रमात पुढे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी फोन कॉल्स, आपल्याला बरेच फोन येत आहेत. पहिला प्रश्न आपल्याला परभणीवरनं येतोय. प्रश्न विचारा आपला. हा, राजीव रापटे बोला आपण. हा, नमस्कार. नमस्कार सर, पोटाच्या कॅन्सर संदर्भात काय मार्गदर्शन करता येईल आपल्याला? पोटात कुठे कॅन्सर आहे, काही निदान झालेलं आहे का त्यांचं? आतड्याचा. आतड्याचा कॅन्सर आहे. ठीक आहे, आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का सर, काही त्यांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल? आतड्यांचा कॅन्सर झाला असेल तर या आयुसंजीवन चिकित्सेचा त्यामध्ये निश्चित वापर होऊ शकतो. परंतु या रुग्णाला आपण बघितलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याचं निदान केलं पाहिजे. आपल्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा निदान करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपण ह्यांना काही उपचार कसे करता येतील ते सांगू शकतो. येस, जरूर. पोटाच्याच कॅन्सरमध्ये नव्हे तर अनेक विध प्रकारचे जे वेगवेगळे कॅन्सर आहे त्याच्यामध्ये आपण ह्या चिकित्सेचा वापर करू शकतो आणि तो कसा हे आपण आता कार्यक्रमात जाणून घेणार आहोत पुढे. त्यामुळे आपण जरूर राजीव कार्यक्रम पुढे आपण बघत राहा. तर आपल्याला ही जी नवीन जी चिकित्सा आहे, जी चिकित्सा पद्धती आज डॉक्टरांनी निर्माण केलेली आहे त्याविषयी अधिक जाणून घेता येईल. सर, आपण कॅन्सर विषयी बोलत होतो. आता कॅन्सर म्हणजे काय आपण सांगितलं. थोडंसं कॅन्सर विषयी आपण आधी समजून घ्या, मग ही चिकित्सा पद्धती कशी लागू पडते ह्या कॅन्सरवरती हे आपल्याला जास्त चांगल्या रीतीने समजता येईल. कॅन्सर म्हणजे काय ते आपण सांगितलं. अनिर्बंध पेशींची वाढ, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, ह्याचे काही प्रकार पडतात का? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सरचे प्रकार जे आहेत ते कॅन्सर कोणत्या पेशीमध्ये सुरू होतो आणि तो कोणत्या अवयवामध्ये सुरू होतो यानुसार केले जातात. अवयवांचे कॅन्सर तर मगाशी आपण बघितले, गर्भाशयाचा कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर असं. तर पेशींचे कॅन्सरचे प्रकार जे आहेत हे तुम्हाला या स्लाइडमध्ये इथे दाखवतो मी. पेशींचे जे कॅन्सर आहेत ते कॅर्सिनोमा, सार्कोमा, ल्युकेमिया, लिम्फोमा किंवा हे CNS ट्युमर्स म्हणजे मेंदू किंवा मज्जासंस्थेचे कॅन्सर जे आहेत अशा प्रकारे पेशींच्या कॅन्सरचे प्रकार केलेले आहेत. ओके, सो हे झालं कॅन्सरच्या प्रकारांविषयी. कॅन्सर संबंधी बरेच आपण म्हणूया की मिथ्स किंवा हे तर आहेतच. काय तथ्य आहेत कॅन्सर मधली? कॅन्सर जो आहे तो विकसित देशांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळून येतो. म्हणजे अतिप्रगत देशांमध्ये कॅन्सरचे जे प्रमाण आहे ते अधिक प्रमाणामध्ये आढळून येतं. विकसित देशांमध्ये आपण बघू इथे की जवळजवळ 4 पैकी 1 मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो आणि जवळजवळ 17 पैकी 1 मृत्यू हा फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे झालेलं आढळून येतं. अर्थातच फुफ्फुसांचा जो कॅन्सर आहे तो पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, तर स्त्रियांचा जो कॅन्सर आहे, स्तनांचा जो कॅन्सर आहे तो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणांमध्ये झालेला आढळून येतो. सो हा एक महत्त्वाचा भाग होता. ह्या कॅन्सरची उत्पत्ती कशी होते? कॅन्सरची उत्पत्ती, कॅन्सर म्हणजे आपण मगाशीच बघितलं की पेशींची अनिर्बंध अशी वाढ होणे. आपलं जे शरीर आहे ते काही एकाच पेशीपासून बनलेलं नाही. आपण अमिबा नाही. आपल्या शरीरामध्ये लक्षावधी अशा पेशी आहेत आणि त्या लक्षावधी पेशींचा समूह म्हणजे आपलं शरीर आहे. ह्या ज्या पेशी आहेत ह्यांचं शरीरामधलं आयुष्यमान ठरलेलं असतं. या पेशी शरीरामध्ये तयार होतात, त्यांचं शरीरामध्ये काम झालं की त्या आपोआप नष्ट देखील होतात आणि त्याबरोबरच नवीन देखील शरीरामध्ये पेशी तयार होतात. तर शरीरामध्ये या स्लाइडमध्ये आपण बघूया की शरीरास आवश्यक असेल तेव्हाच कोशिकांचे विभाजन होते आणि नवीन कोशिका तयार होतात. शरीराला आवश्यक नसताना सुद्धा जेव्हा कोशिकांचे विभाजन होऊन नवीन कोशिका तयार होतात तेव्हा त्या कोशिकांची गाठ बनते. ही जी गाठ आहे ती साधारण गाठ किंवा कॅन्सरची गाठ असू शकते, म्हणजे बिनाईन ट्यूमर ज्याला आपण म्हणतो, ज्या कॅन्सरस नसतात, किंवा ही कॅन्सरची गाठ असू शकते. ओके, सो हे झालं आपण जेव्हा आपण आता बोललो. येस, पुढची स्लाइड बघूया आपण आता की ही कशी ग्रोथ होते किंवा लॉ कंट्रोल कसा जातो हे आपण बघतोय. या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येतं की नॉर्मल सेल जेव्हा होते, हे नॉर्मल सेल आहे, या नॉर्मल सेलचं विभाजन होतं आणि कार्बन कॉपी काढल्याप्रमाणे 2 नॉर्मल सेल तयार झालेल्या दिसत आहेत. ह्या सेलचं सुद्धा विभाजन होतं. पण या इथे आपण बघतोय की ही जी सेल आहे ही नॉर्मल आहे आणि ह्या सेलमध्ये काहीतरी जनुकीय बिघाड निर्माण झाला आहे आणि ही ॲबनॉर्मल प्रकारची सेल आहे. ह्या सेलला आपण प्री कॅन्सरस सेल म्हणू शकतो. जेव्हा ही ॲबनॉर्मल प्रकारची सेल तयार होते तेव्हा शरीरामध्ये नियंत्रण जे शरीरामध्ये राखलं जातं त्यानुसार ह्या सेलचा आपोआप नष्ट होतात. बरोबर. आणि त्या नष्ट केल्या जातात. पण जर ही नियंत्रणाची प्रक्रिया जी आहे ती जर बिघडली
ओके. तर मग ह्या सेल्स ज्या आहेत त्या पुन्हा अनिर्बंध वाढू शकतात आणि ह्या सेलचा अनिर्बंध वाढ झाल्यानंतर इथे आपल्याला दिसतंय की हा कॅन्सरचा ट्यूमर तयार झालेला आहे. येस सर, काय सर्वसामान्य लक्षणं आपल्याला आढळतात कॅन्सरमध्ये? कॅन्सरमध्ये सर्वसाधारणपणे जेव्हा कॅन्सर सुरू होतो तेव्हा कॅन्सरची लक्षणं आढळतीलच असं नाही. बऱ्याच वेळा आपण असं बघून येतो की कॅन्सर जेव्हा शरीरामध्ये पसरतो त्यावेळी जास्त करून आपल्याला लक्षात येतं. तरी सुद्धा शरीरामध्ये स्तनांमध्ये स्तनांमध्ये किंवा कोणत्याही शरीराच्या भागामध्ये गाठ निर्माण होणे, त्वचेवरती नवीन चामखीळ येणे किंवा अगोदर असलेल्या चामखिळीमध्ये बदल होणे किंवा त्यांच्या आकारमानामध्ये बदल होणे किंवा भरून न येणारी जखम होणे किंवा आवाजामध्ये बदल होणे इत्यादी गोष्टींमुळे ही कॅन्सरची सामान्य लक्षणं आहेत. येस, ही पण आपल्याला एक इथे स्लाइड दिसते. त्रासदायक खोकला आहे आणि सतत अपचन होणं किंवा गिळण्यास त्रास होण्यासारखी लक्षणे दिसू शकतात. वजन कमी होणं एक महत्त्वाचं लक्षण आहे आणि कधी कधी होणारा रक्तस्राव, असाधारण रक्तस्राव आहे. जे कॅन्सरची आधुनिक चिकित्सा आहे त्याची एक छान स्लाइड आणलेली आहे आपण, कारण ह्या आधुनिक चिकित्सेला एक म्हणूया की त्याच्याच बरोबरीने आज आयुष संजीवन चिकित्सा आहे. म्हणून सुरुवातीला कॅन्सरची आधुनिक चिकित्सा काय आहे हे आपण जाणून घेऊया. कॅन्सरची आधुनिक चिकित्सा म्हटलं तर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन, हार्मोन थेरपी आणि बायोलॉजिकल थेरपी या प्रामुख्याने चिकित्सा आधुनिक पद्धतीमध्ये केल्या जातात. त्यामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन ह्याचा प्रचल जास्त प्रचलित आहेत या चिकित्सेत. म्हणजे हे जे 3 मार्ग आहेत हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आधुनिक चिकित्सेत आहेत, ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया किंवा सर्जरी, असणारी गाठ काढून टाकणं, कॅन्सरची किंवा तिथला जो क्लिअरन्स आहे हा महत्त्वाचा आहे शस्त्रक्रियेमध्ये, आणि बरोबरीने किमोथेरपी ज्याला आपण म्हणूया की सलाईनद्वारे औषध दिलं जातं, आणि रेडिएशन म्हणजे क्षकिरण चिकित्सेद्वारे ती गाठ जाळण्यास कधी कधी मदत होऊ शकते. सो असे हे जे 3 प्रमुख प्रकार आहेत हे चिकित्सेचे आहेत. पण ह्या चिकित्से बरोबरीने आज आपण आयुष संजीवन चिकित्सा ह्याच्याविषयी प्रामुख्याने बोलणार आहोत. हे सांगण्याचा उद्देश असा की ह्या 2 चिकित्सेमधला जो मूलभूत फरक आहे समजून घेण्यासाठी आपण आज ही आत्ता स्लाइड बघितली. आपण आयुष संजीवन चिकित्सेविषयी आता इथून पुढे बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक फोन कॉल. संग्राम आपल्याला कोल्हापूरवरून काही प्रश्न विचारतायत. संग्राम बोला. आपण संग्राम विचारा. संग्राम बोला. हा कॅन्सर हा रोग कशामुळे होतो पहिल्यांदा उद्भवताना? येस, चांगला प्रश्न आहे आपला. जरूर फोन ठेवून उत्तर आहे. त्यांचा कॅन्सर हा रोग होण्यामागे काही विशिष्ट कारण मीमांसा आहे का? मगाशीच आपण असं बघितलं की कॅन्सर हा व्याधी जो आहे तो पेशींची अनियंत्रित विभाजन होण्यामुळे होतो. त्याची कारणं काही ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत. बरोबर. त्यामुळे विशेष करून आता मगाशी आपण बघितलं की प्रगत देशामध्ये तो होतो. त्याचं कारण कदाचित असं असावं की राहणीमानामधला फरक जो आहे, आहार विहारामधला फरक आहे किंवा अत्यधिक चिंता आहे, ही कारणं त्याला असू शकतात. सर्वात महत्त्वाचं आणि टाळता येण्याजोगं कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन. हे मी जरूर आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की टाळण्यायोग्य जे काही कारण कॅन्सरचं आहे त्यामध्ये तंबाखूचं कोणत्याही प्रकारचं सेवन हे एक कारण आहे. तर कृपा करून तंबाखूचं सेवन टाळा. येस, आपण आता आयुष संजीवन चिकित्सेकडे जातोय. सर, आपण बघितलं आधुनिक चिकित्सेमध्ये आपल्याला शस्त्रक्रिया किंवा किमो, रेडिएशन हे 2 भाग आहेत. पण आयुष संजीवन चिकित्सेचे जे विशेष आहे की ते संजीवनी देणारं, म्हणजे खरोखर मृत्यूच्या दारात असणारं रोखणारं, जसं संजीवनी आपल्या श्रीरामांसाठी वापरली गेली होती त्यावेळेस, तर तशाच प्रकारे हे मला वाटतं आधुनिक प्रकारचं असं हे आधुनिकता असणारं हे जे आयुर्वेदिक जी काही सिद्धांतावरती आधारित असलेले हे जे औषध चिकित्सा आहे त्याविषयी आपण बोलूया. पण तत्पूर्वी अजून एक फोन कॉल. नवी मुंबईहून आपल्याला काही लोक प्रश्न विचारतायत. बोला, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा बोला. माझ्या भावाला ब्रेन झाले. कुठला कॅन्सर आहे? ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमर. येस, आपण ब्रेन ट्यूमरचे केस बघणार आहोत. त्याच स्वरूपात प्रश्न आहे आपल्याला. जरूर फोन ठेवून उत्तर आहे का भीमराव? आपण कार्यक्रमात पुढे आपण जेव्हा आता इथून पुढे जेव्हा आपण केसेस बघणार आहोत त्याच्यात एक ब्रेन ट्यूमरची केस डॉक्टरांनी खास प्रेझेंट करण्यासाठी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आयुष संजीवन चिकित्सेचा वापर करून तो रुग्ण पूर्ण बरा झालेला दिसतोय आपल्याला. ती केस आपण बघणार आहोत पुढे. पण तत्पूर्वी आपण आयुष संजीवन चिकित्सेविषयी जाणून घेणार आहोत. त्यामुळे थोडंसं आपण वाट बघा उत्तरासाठी आपल्या. आपण त्यांना उत्तर जेव्हा आपण केस प्रेझेंट करू तेव्हा देऊया. सर, आयुष संजीवन चिकित्सेचा काय रोल आहे?
आधुनिक चिकित्सा आणि आयुष संजीवन चिकित्सा ह्याच्यामधला मूलभूत फरक काय आहे तो इथे आपण बघूया. आधुनिक चिकित्सेत जे महत्त्वाचे आपल्याकडे उपचार आहेत, शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, या अतिरिक्त ज्या कोशिका तयार होतात त्या मी मगाशी सांगितलं, त्या नष्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो. तर आयुष संजीवन चिकित्सेमध्ये ह्या कोशिका तयारच होऊ नयेत असा आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर ज्या कोशिका अतिरिक्त तयार झालेल्या आहेत त्या देखील आपण शरीरामधनं नष्ट करण्यासाठी शरीराला मदत करतो. आणि हे दोन्ही गोष्टी झाल्यानंतर हा व्याधी पुन्हा उत्पन्न होऊ नये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला आपण रसायन चिकित्सा किंवा अपुनर्भव चिकित्सा असं आयुर्वेदामध्ये त्याला म्हटलं जातं. तर ती महत्त्वाची चिकित्सा आपण करतो आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे आपलं त्रिशूळ आहे आणि या त्रिशूळाने परिपूर्ण असा उपचार आपण आयुर्वेदामध्ये आयुष संजीवन चिकित्सेद्वारे जरूर देऊ शकतो. येस, आपण थोडंसं त्याच्याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या स्लाइडमध्ये. काय सांगता येईल सर आपल्याला? येस, हे हायपोथेसिस बद्दल आपण बोलतोय. काय सांगता येईल सर? ह्याच्या पुढची स्लाइड बघूया आपण आता. हां, येस सर. ओके. या स्लाइडमध्ये आपल्याला असं आढळून येतं की आयुर्वेदाच्या तत्वांवरती आधारित आपण ही आयुष संजीवन चिकित्सा कशा प्रकारे व्यक्त केलेली आहे. इथे आपण बघतोय की जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा आपण सेल जे डिवाइड होतात त्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन जर नॉर्मल असेल, त्याला आपण आयुर्वेदाच्या भाषेमध्ये शुक्रधातू असं म्हणतो. तर शुक्रधातूंमध्ये गर्भोत्पादनासाठी शुक्रधातूंचं अस्तित्व असणं आवश्यक आहे. आणि त्याचा जो कंट्रोल मेकॅनिझम आहे, सेल ज्या डिवाइड होतात किंवा सेलचं विभाजन होतं, ते विभाजन हे आयुर्वेदाच्या दृष्टीने वाताचं कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे जर दोन्ही प्राकृत असतील तर नॉर्मल सेल्स तयार होतात. ओके. सो म्हणजे नॉर्मल सेल तयार करण्यासाठी आपल्याला शुक्र धातू आणि वात या दोन, बरोबर आहे, या दोन गोष्टींवरती आपल्याला जास्त भर दिला पाहिजे. तर आपण इथे बघतो की ॲबनॉर्मल सेल कसं तयार होतं. या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येईल की ॲबनॉर्मल सेल म्हणजे ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती जर चुकीची असेल, डिफेक्टिव्ह असेल किंवा शुक्रामध्ये किंवा बीजामध्येच जर काही दोष निर्माण झाला असेल, बरोबर, आणि वाताचा जो कंट्रोल आहे, वाताचं जे नियंत्रण जे आहे ते कोणत्याही तात्कालिक कारणांमुळे, इटिओलॉजिकल फॅक्टर्समुळे जर बिघडलं तर मग डिफेक्टिव्ह सेल जनरेशन किंवा कॅन्सरस ॲबनॉर्मल सेल्स तयार होऊ शकतात. ओके. सो हे झालं, हे महत्त्वाचा भाग आपण आता सांगितलं. सो आयुर्वेदीय जे चिकित्सा तत्व आहे त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करता येईल आपल्याला? आयुर्वेदामध्ये ज्या शमन आणि शोधन या दोन प्रकारच्या चिकित्सा सांगितल्या आहेत, या चिकित्सा पद्धतींचा वापर आपण आयुष संजीवन चिकित्सेमध्ये करतो. शमन म्हणजे आयुष संजीवन औषधांचा वापर, पोटात घेण्यासाठी औषधांचा वापर. आणि शोधन म्हणजे आपल्याला माहिती आहे पंचकर्माचे 5 प्रकार आपण दाखवलेले आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे 5 प्रकार शोधनाचे आहेत. त्यापैकी सर्वच आपण पंचकर्म करतो. ज्या रुग्णाला ज्या प्रकारचं पंचकर्म आवश्यक आहे ते पंचकर्म आपण करतो. पण आयुष संजीवन चिकित्सेमध्ये आम्ही विशेष भर हा बस्तीला देतो. कारण आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सा म्हणजे ही अर्धी चिकित्सा असंच सांगितलं आहे. तर बस्ती हा जो प्रकार आहे, हा अनेकांच्या मनामध्ये अशी शंका असते की बस्ती म्हणजे फक्त एनिमा. तर बस्ती हा एनिमा नसून ती औषधं देण्याची एक पद्धत आहे. जसं आपण गोळ्या घेतो किंवा जसं आपण इंजेक्शन देतो तसं शरीरामध्ये औषध देण्याची ही एक प्रक्रिया, एक पद्धत आहे. आणि बस्तीच्या द्वारे दिलेली जी औषधं आहेत ती शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होऊ शकतात आणि त्वरित ॲब्झॉर्ब होतात. जे आपण पोटामध्ये औषधं घेतो त्याच्यावरती शरीराच्या जठराग्नीचा क्रिया होऊन ती बदलतात आणि नंतर ती ॲब्झॉर्ब होतात. पण बस्ती दिला तर बस्तीतील जे औषधी घटक आहेत ते आतड्यांमधनं डायरेक्ट ॲब्झॉर्ब होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना लवकर आराम मिळू शकतो. या बस्तींच्या अनेक प्रकार आहेत, पण ह्या आयुष संजीवन चिकित्सेमध्ये आपण यापन बस्तीचा वापर जास्त करतो. यापन बस्ती म्हणजे यापन या शब्दाचा अर्थच असा आहे की आयुष्याचं वाढ करणं. ओके. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या यापन बस्ती सांगितलेल्या आहेत. त्या आम्ही व्याधी आणि रुग्ण ह्याच्या आजारांचा वरती त्याचा विशिष्ट प्रकारे अभ्यास करून कोणत्या प्रकारचा त्याला यापन बस्ती करायचा हे ठरवतो आणि यापन बस्तीचा आम्ही जास्त प्रमाणात वापर करतो. ह्या बस्ती वापरल्यामुळे
रुग्णाचा आजार फारच लवकर बरा होतो असं आपल्याला आढळून येतं. येस, तो कसा आहे आपण आता जाणून घेतोय कार्यक्रमात पुढे, पण तत्पूर्वी एक फोन कॉल. मंजुळा शेणॉय आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. मंजुळाताई बोला आपण. मंजुळाताई प्रश्न विचारा आपला. नमस्कार. मला नमस्कार. असा प्रश्न आहे की एकदा कॅन्सर झाला कुठल्याही प्रकारचा तरी पहिल्यांदा धाव घेतली जाते आधुनिक पद्धती की ऑपरेशन झालं, किमोथेरपी हे ते, आणि नंतर जर हे आयु संजीवनीचं जर त्यांना कळलं तर तुम्ही सायमल्टेनियसली उपचार करता किंवा कसं, म्हणजे त्यांना ते थांबवून हा उपचार घ्यायला सांगता किंवा कसं, याच्याविषयी सांगा. आणि दुसरं असं की स्तनाचं जे म्हणजे स्तनपान न केल्यामुळे वगैरे असं कॅन्सर होऊ शकतो का, किंवा हल्ली मुलांना 2-2 वर्षापर्यंत स्तनपान करायला सांगतात तर ते दात आल्यानंतर ते खूप चावतात वगैरे असं, तर त्यामुळेही होण्याची शक्यता आहे का, ह्याच्यावर जरा सांगा. धन्यवाद. जरूर, फोन ठेवून उत्तर का. आयुष संजीवनी चिकित्सा, म्हणजे त्यांनी हा प्रश्न विचारला हा योग्य आहे की आधुनिक चिकित्सा सुरू असताना करता येते का, आणि कुठल्या कुठल्या रुग्णांमध्ये आपण आयुष संजीवनी चिकित्सा करता ह्याच्याविषयी सांगा थोडंसं. प्रश्न फार चांगला आहे. असे बरेचसे रुग्ण आपल्याला विचारतात की माझी केमोथेरपी किंवा माझं रेडिएशन चालू आहे तर मी आयुष संजीवन चिकित्सा करून घेऊ का किंवा आयुर्वेदिक चिकित्सा करून घेऊ का. तर माझी अशी त्यांना सूचना आहे की कोणत्याही प्रकारची मॉडर्न औषधं चालू असताना किंवा केमोथेरपी रेडिएशन चालू असताना सुद्धा जर आयुष संजीवन चिकित्सेचा वापर केला तर त्या केमोथेरपी किंवा रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणाम आपण चांगल्या प्रकारे रोखू शकतो. आता आमच्याकडे असे रुग्ण येतात की ज्यांना केमोथेरपी आणि रेडिएशन करायचं नाही किंवा डॉक्टरांनी त्यांना केमोथेरपी आणि रेडिएशन करू शकणार नाही असं सांगितलंय, हा साध्यच झालंय, असे रुग्ण सुद्धा येतात आणि त्यांना सुद्धा आपण आयुष संजीवन चिकित्सेचा वापर चांगल्या प्रकारे करतो. दुसरा त्यांचा जो प्रश्न होता स्तनपानाविषयी, स्तनपान करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि पण चावल्यामुळे किंवा जखम झाल्यामुळे कॅन्सर होतो, स्तनाचा कॅन्सर होतो असं काही नाही. हे महत्वाचं आहे. नवीन केसेस सुद्धा सर आयुष संजीवन चिकित्सेमध्ये आपण घेता का? आपण मगाशी म्हणालात की आता पूर्वीच्या काळी ह्या ट्रीटमेंट घेऊन झाल्यानंतर रुग्ण आपल्याकडे यायचे, पण मगाशी तुम्हाला उल्लेख केला होता की आता सुरुवातीला आयुष संजीवन चिकित्सेचा वापर केला जातो आणि मग जर काही इतर गोष्टींची गरज पडली तर त्याकडे बघितलं जातं. हे कितपत खरं आहे? बरोबर आहे. आता सध्या जी आम्ही आयुष संजीवन चिकित्सा प्रचलित केली आहे त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांना माहिती पडले, कर्णोपकरणी जशी माहिती होते तशी, आणि आता ते रुग्ण जे आहेत ते केमोथेरपी किंवा रेडिएशन ह्याच्याकडे जायच्या अगोदर सल्ला घेण्यासाठी येतात आणि आम्ही त्यांना आयुष संजीवन चिकित्सा वापरायला सांगतो आणि त्याचा त्यांना निश्चितपणे चांगला उपयोग झालेला आढळून येतो. आपण आता ह्याच्या अनुषंगाने कसं काम करते आयुष संजीवन चिकित्सा आणि काही केस स्टडीज बघणार आहोत जाणून घेण्यासाठी की कसा त्यांना उपयोग झाला याच्यामध्ये. पण एक तत्पूर्वी फोन कॉल. गणेश अहमदनगर वरून काही प्रश्न विचारतायत. गणेश बोला आपण. विचारायचं का? हा विचारा. हा हॅलो सर. हा बोला गणेश बोला. जे रेडिएशन द्वारा जे कॅन्सरची गाठ आहे हा ती जर नष्ट केली हा ती त्या पुन्हा जर येत असेल तर त्यासाठी कोणती थेरपी उपयोगात येते? काय परत एकदा प्रश्न विचारा गणेश. जी आपली जी कॅन्सरची गाठ आहे ती रेडिएशन द्वारा जर नष्ट केली तर पुन्हा येऊ शकतो का त्या ठिकाणी? हो येऊ शकते, पण त्याच्यासाठी काय उपचार आहेत? येस, जरूर आयुष संजीवन चिकित्सेचा वापर आपण करू शकतो. आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का. त्यांचं म्हणणं आहे की एकदा रेडिएशन घेतलंय आणि गाठ नष्ट झाली पण परत येण्याची शक्यता कितपत असेल आणि असं होत असेल तर हे रोखण्यासाठी काय चिकित्सा आहे का आपल्याकडे? हो, प्रश्न फार चांगला आहे. रेडिएशन किंवा केमोथेरपीने जर गाठ नष्ट झाली तरी सुद्धा मगाशी आपण सांगितलं ते जर आपण लक्षात घेतलं तर ते फक्त जास्त ज्या सेल्स तयार झाल्यात किंवा कोशिका तयार झाल्यात त्यात नष्ट केल्यात, पण त्या कोशिका का तयार झाल्या, जास्त कोशिका का तयार झाल्या ह्याबद्दल केमोथेरपी किंवा रेडिएशननी काही आपण उपचार केलेले नाहीत. आयुष संजीवन चिकित्सेमध्ये या बाबीचा आपण सखोल अभ्यास केलाय, विचार केलेला आहे आणि ह्या सेल्सचं अनियंत्रित विभाजन होऊ नये अशा प्रकारेच ही चिकित्सा आपण विकसित केलेली आहे. त्यामुळे आयुष संजीवन चिकित्सेमध्ये पुन्हा कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती फारच कमी आहे असं मला वाटतं. कशी आपण जाणून घेऊया मेकॅनिझम जो आहे आयुष संजीवन चिकित्सेचा तो आपण या ठिकाणी बघतोय आता ह्याच्यावरती लॅपटॉपवरती. सर काय सांगता येईल याविषयी आपल्याला? इथे आपण बघूया आता की या केसेस नंतर पुढे जाणार आहोत आपण. हे दिसतंय आपल्याला, हे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपल्याला या स्लाइडमध्ये दिसतं. ह्यामध्ये आपण बस्ती, आयुर्वेदिक औषधी आणि इतर जी विशिष्ट पंचकर्म आहेत यांचा वापर करतो.
त्यामध्ये लेखन म्हणजे जे जे काही सेल्स अतिरिक्त तयार झालेले आहेत त्या शरीरामधनं नष्ट करण्याचं काम लेखनाद्वारे होते. बस्तीमुळे वाताचा कंट्रोल म्हणजे त्या सेलच्या डिव्हिजनवरती कंट्रोल राखला जातो आणि हा व्याधी, आता त्यांचा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे की हा व्याधी पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण रसायन चिकित्सा किंवा अपुनर्भव चिकित्सा करतो आणि त्या तिन्ही त्रिशूळाचा ऍक्शन असं आपण म्हटलं तर त्यामुळे नॉर्मल टिश्यू निर्माण होतो किंवा नॉर्मल सेल निर्माण होते आणि हा रोग पूर्णतः आटोक्यात येऊ शकतो. हा महत्वाचा भाग होता. आपण आता काही केसेस स्टडीज बद्दल, कारण हा एक आम्हाला उत्सुकता आमच्या सर्वच प्रेक्षकांना की कसे हे रुग्ण बरे झालेत याच्याविषयी आपण बघूया. 4 केसेस डॉक्टरांनी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगण्यासाठी आणलेले आहेत, दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या. पहिली आहे ब्रेन ट्युमरची केस आहे. डोक्यामध्ये किंवा मेंदूला होणारा जी कॅन्सरची गाठ आहे. पहिला प्रश्न आपल्याला होता ब्रेन ट्युमर विषयी, त्याच्याविषयी एक केस आहे. त्याच्यानंतर रिनल सेल कॅन्सर विथ बोन मेटास्टॅसिस, म्हणजे ह्याची फार पुढची स्टेज असणारा हा कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही उपाय नाही आहेत. ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, कारण हा अतिशय कॉमन आहे म्हणून, आणि युरोजेनेटल म्हणजे जननेंद्रियाचा कॅन्सर, ह्याच्याविषयी ह्या 4 केसेस आपण बघणार आहोत. त्यातली पहिली केस जी आहे ब्रेन ट्युमरची ती आपण बघूया. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ब्रेन ट्युमर, सर काय सांगता येईल ह्याविषयी आपल्याला? ब्रेन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था किंवा मेंदूमध्ये होणारा हा जो ट्युमर आहे कॅन्सरचा, त्याची ही केस आहे. आपण लॅपटॉपवरती इथे बघू शकता की ही ब्रेन ट्युमरची जी केस आहे ही रुग्णा 30 वय वर्ष 30 ही आमच्याकडे आली तेव्हा तिचं निदान झालेलं होतं मॅलिग्नंट ॲस्ट्रोसायटोमा. हा अत्यंत घातक अशा प्रकारचा अर्बुद आहे किंवा अशा प्रकारचा कॅन्सर आहे. या स्लाइडवरती आपण बघू शकतो की हा जो मोठा सफेद भाग आहे हा जो आहे हा अर्बुद आहे किंवा हा कॅन्सर आहे. आणि ह्या रुग्णाला जेव्हा कॅन्सरचं निदान झालं त्यावेळी मग तिने आधुनिक चिकित्सा घेतली, हा कॅन्सर काढून टाकला. पण हा कॅन्सर मेंदूमध्ये झालेला असल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की इथे जे आहे इथे थोडासा कॅन्सरचा भाग तरी तिथे त्यांना सोडावा लागला. ऑपरेशन केलं. हा ट्युमर काढला पण थोडासा भाग त्याचा तिथे सोडला, तो काढता आला नाही आणि ते आपल्याला रेसिड्युअल न्यूरोप्लाझम असं दिसतं या स्कॅनवरती, सिटी स्कॅनवरती. ही रुग्ण जी आहे या रुग्णाला जेव्हा ऑपरेशन झालं या रुग्णाचं त्याच्यानंतर बरेचशी कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली आणि त्यावेळी त्यांना केमोथेरपी किंवा रेडिएशन करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि तसं सांगितल्यामुळे ही रुग्ण आपल्याकडे चिकित्सेकरता आयुसंजीवन चिकित्सेकरता आली. तर आपण बघूया या लॅपटॉपवरती की 2 महिन्यानंतर सर्जरी झाल्यानंतर 2 महिन्यानंतर ही रुग्ण आपल्याकडे आली होती. त्यावेळी लक्षात घ्या की तिला केमोथेरपी आणि रेडिएशन हे दोन्ही उपचार केले गेले नव्हते आणि मेंदूमध्ये थोडीशी कॅन्सरची गाठ जी आहे तीही तशीच सोडलेली होती. तर या रुग्णावरती आपण चिकित्सा केली. ही आयुसंजीवन चिकित्सा राजापन बस्ती आपण ज्याला म्हणतो त्या 30 बस्ती दिल्या आणि त्याच्यानंतर 8 राजापन बस्ती दर 3 महिन्यांनी त्यांना घेण्यासाठी सांगितल्या. हा मेंदूचा कॅन्सर असल्यामुळे, मेंदूमध्ये झालेला कॅन्सर असल्यामुळे नस्य जी आहे ही नस्य चिकित्सा तिला केली. कारण नस्यामुळे जे ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे जे व्याधी आहेत त्याचं शोधन करण्यासाठी नस्य ही चिकित्सा अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते. आणि या रुग्णाला आपण औषधी देखील दिली, आयुष संजीवनी औषधी, ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची रसौषधी आणि मौलिक भस्म यांचा वापर केला गेला. येस, पंचेंद्रिय वर्धन नस्य होतं हे. आणि आयुर्वेदिक ही आयुष संजीवनी चिकित्सा जी आहे त्याच्यामधली जी औषधं आहेत जी वापरली गेली ती आपल्याला दिसतात. आता काय काय औषधं वापरली गेली होती सर? ह्या विशिष्ट केसमध्ये आपण बघताय की ह्या हिरकभस्म, सुवर्णभस्म इत्यादी जी आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांचा आपण वापर केला. पण सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरमध्ये ह्याच औषधांचा वापर होतो असं नाही. तर कोणता कॅन्सर आहे, कोणत्या पेशीचा कॅन्सर आहे आणि कोणत्या अवयवामध्ये झालेला आहे ह्या दोघांचाही विचार करून त्याप्रमाणे आपण चिकित्सा निश्चित करतो. आणि आपण आता बघता येतं की ह्याचे रिझल्ट्स आहेत ते आपण बघूया की अशा प्रकारे 3 प्रकारे चिकित्सा, म्हणजे ज्याच्यात बस्तीचा उपक्रम आहे, यापन बस्तीचा उपक्रम आहे, त्याच्यानंतर पोटात घेण्याची औषधं आहेत जे आपण आता डॉक्टरांनी आपल्याला दाखवली, पोटात घेण्याची औषधं आणि नस्य हा सुद्धा एक पंचकर्मातलाच भाग आहे. अशा ह्या त्रिशूळ जे आपण मगाशी म्हणालात ह्याचा वापर केल्यानंतर केवळ 2 महिन्याच्या फॉलोअप मध्ये काय घडलं त्या रुग्णाच्या बाबतीत आपण बघूया आता पुढच्या ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये. काय सांगता येईल सर?
आपण बघूया इथे आयुष संजीवन चिकित्सा केल्यानंतर ही 2 महिन्यानंतरची साईड आहे. मगाशच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की इथे रेसिड्युअल ट्यूमर होता. आता या रुग्णाला केमोथेरपी किंवा रेडिएशन न देता 2 महिन्यामध्येच तो जो रेसिड्युअल ट्यूमर होता तो पूर्णपणे नाहीसा झाल्याचं आढळून येत आहे. येस. त्यानंतर 8 महिन्यानंतर केलेल्या सिटी स्कॅन मध्ये सुद्धा आपल्याला दिसते की तो ट्यूमर परत आलेला नाही. कोणत्याही प्रकारची केमोथेरपी किंवा रेडिएशन न घेता कोणत्याही प्रकारचा हा ट्यूमर परत आलेला नाहीये. 16 महिन्यानंतरचा सुद्धा हा सिटी स्कॅन आहे. या सिटी स्कॅन मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल की हा ट्यूमर परत पुनरुद्भव याचा झालेला नाही. मगाशी जो प्रश्न होता पुन्हा होतो का, तर ह्या केसच्या निमित्ताने आपण असं सांगू शकतो की आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यानंतर केमोथेरपी आणि रेडिएशन न घेता सुद्धा हा ट्यूमर पुन्हा झालेला नाहीये. हे विशेषत्वाने लक्षात आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर हे 2 वर्षानंतरचा आपल्याला इथे सिटी स्कॅन दिसतोय. 2 वर्षानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा ट्यूमर इथे आढळून आला नाही. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की हा जो कॅन्सर आहे या कॅन्सरमध्ये असं स्टॅटिस्टिक्स आहे की जवळजवळ 15-16 महिने रुग्ण सर्व्हाइव्ह होऊ शकतो. पण मला सांगताना आनंद होतोय की हा 2 वर्षानंतरचा सुद्धा हा 2006चा सिटी स्कॅन आहे आणि त्यावेळी सुद्धा या रुग्णाला हा ट्यूमर परत डेव्हलप झाला नव्हता आणि ही रुग्ण आता सुद्धा अत्यंत खुशाल अवस्थेमध्ये आहे. मला वाटतं आणि हे सांगायचं अतिशय महत्त्वाचं आहे की गेल्या 5 वर्षांपासून ती कुशल अवस्थेमध्ये, म्हणजे ज्या कॅन्सरमध्ये केवळ एक आपण त्याची कंपॅरिझनची स्लाइड बघूया. मी प्रेक्षकांना मुद्दामून दाखवू इच्छितो ही की हा दिसतोय आपल्याला या ठिकाणी हा जो ट्यूमर होता जुना, हा म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा हा राहिलेला ट्यूमर होता आणि ती रुग्ण अत्यंत अत्यवस्था अवस्थेत आली होती आणि आयुष संजीवन चिकित्सा घेतल्यानंतर पूर्ण तो ट्यूमर हा ठिकाणचा गेलेला आहे आणि गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ ही रुग्ण अत्यंत कुशल अवस्थेमध्ये. मला वाटतं खरोखर हा आयुष संजीवन चिकित्सेचा चमत्कार म्हटलं पाहिजे आणि चमत्कार नाही, ह्याला शास्त्रीय सिद्धांत आहे आणि ह्या सिद्धांतावरती आधारित जर का आपण चिकित्सा केली तर जरूर ह्याचा लाभ कॅन्सरच्या रुग्णांना मिळू शकतो. सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांना मिळू शकतो. पुढच्या केसेस बघूया पण तत्पूर्वी एक फोन कॉल. योगेश कोल्हापूर वरून काही प्रश्न विचारतायत. योगेश बोला. आपण योगेश बोला. हॅलो, कमरेचा कॅन्सर कशामुळे होतो? योगेश बोला. कमरेचा कॅन्सर कशामुळे होतो? कमरेचा कॅन्सर म्हणजे आपल्याला कमरेमध्ये बोन्स मध्ये कॅन्सर आहे का, म्हणजे स्पाइन मध्ये कॅन्सर आहे का? बोन्स. बरं, ठीक आहे. आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का त्यांना स्पाइन मध्ये कॅन्सर आहे किंवा ट्यूमर आहे मला वाटतं, तर काय सांगता येईल? मगाशी आपण जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये आपण असं सांगितलं की कोणत्याही प्रकारचा कॅन्सर जो आहे हा त्या कोशिका आहेत ह्यांची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे होतो. तो कमरेमध्ये होऊ दे किंवा स्तनामध्ये होऊ दे किंवा कोणत्याही अवयवामध्ये होऊ दे, ते जे अवयव ज्या पेशींपासून बनले आहेत किंवा ज्या सेल्सपासून बनलेले आहेत त्याची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे हा कॅन्सर होतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या कॅन्सरची होण्याची प्रक्रिया जवळजवळ समानच असते. ओके, सो अशी हे आपण हे सांगता येईल. सर, आपण मगाशी म्हणाला होतात की एक आपण आता ब्रेन ट्यूमर विषयी एक इंटरेस्टिंग केस असताच बघितली. दुसरी जी केस आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर झालेला आहे त्याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? दुसरी केस आपण बघूया आता लॅपटॉप वरती. जरूर. ही जी दुसरी जी आपण इथे केस बघूया ही रिनल सेल कॅर्सिनोमा म्हणजे वृक्काचा या रुग्णाला कॅन्सर झाला होता आणि त्यानंतर त्याच वेळी त्याला बोन्समध्ये सुद्धा मेटास्टेसिस किंवा हा कॅन्सर बोन्समध्ये सुद्धा पसरला होता. एकदा बोनमध्ये कॅन्सर पसरला तर तो पुन्हा काही म्हणजे रिव्हर्स होत नाही, पुन्हा प्रत्यागामित होत नाही, असं सर्वसाधारणपणे जागतिक स्टॅटिस्टिक्स आहे. तर ह्या केसमध्ये आपण बघूया इथे लॅपटॉपवरती आपल्याला दिसेल की हा जो रुग्ण आहे हा 2002 मध्ये या रुग्णाला जेव्हा बोन स्कॅन केला त्यावेळी या रुग्णाच्या बोन्समध्ये कॅन्सर असल्याचं इथे आढळून आलं. 2002चा हा सिटी स्कॅन आहे, त्यामध्ये आपल्याला दिसते की वृक्काचा इथे ट्यूमर आहे, ट्यूमर झालेला आहे. त्यावेळी मग रुग्णाची हे निदान झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन केलं, ते नेफ्रोक्टॉमी केली, तो कॅन्सरचा भाग काढून टाकला. पण त्याच्या बोन्समध्ये हा जो कॅन्सर होता त्या कॅन्सरची आधुनिक चिकित्सा त्याची चालूच होती. परंतु ही चिकित्सा चालू असताना सुद्धा आपल्याला या पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल की 2 वर्षानंतर सुद्धा त्याच्या ज्या बोन्समध्ये स्केलेटनमध्ये मेटास्टेसिस किंवा कॅन्सरचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि या एवढ्या महिन्यांच्या चिकित्सेने आधुनिक चिकित्सेनंतर सुद्धा
फ्रेश लिजन्स म्हणजे नवीन कॅन्सरच्या सेल्स कॅन्सर ह्या त्या बोन्समध्ये त्याचा दिसून येतोय. त्याचं ओरिजिनल किंवा त्याचा प्रायमरी ज्याला म्हणतात तो वृक्कामध्ये होता, मूळ वृक्कामध्ये सुरू झालं पण बोनमध्ये पसरलेला असा हा कॅन्सर आहे. त्यानंतर येस, बघूया आपण आता ह्या स्टेजला हा रुग्ण आपल्याकडे आयुष संजीवन चिकित्सेसाठी आला. आपल्याला या स्लाइडमध्ये दिसेल की जवळजवळ 33 महिन्यानंतर डायग्नोसिस झाल्यानंतर 33 महिन्यानंतर हा रुग्ण आपल्याकडे आला आणि तेव्हा आपण त्याला आयुष संजीवन चिकित्सा सुरू केली. रिनल सेल कॅर्सिनोमा आणि बोन मेटास्टॅसिस असा जर व्याधीचं निदान झालं तर जागतिक स्तरावरती सांख्यिकी अशी आहे, स्टॅटिस्टिक्स असं आहे की रुग्ण साधारणतः 1.5 ते 2 वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाही. पण हा रुग्ण जो आपल्याकडे आला त्यानंतर आपण त्याला आयुष संजीवन चिकित्सा सुरू केली. आपण या स्लाइडवरती इथे बघू शकता की पहिल्या जी आपण केस बघितली त्याच साधारण तत्वाच्या आधारावरती ह्यांची चिकित्सा सुरू केली, पण थोडीशी औषधांमध्ये थोडासा फेरफार केला. यांना 30 राजापण बसती आणि 8 त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी 8 राजापण बसती आणि औषधी असा योग आपण दिला. आणि हा योग दिला असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारची आधुनिक औषधं त्याची आता चालू नाहीयेत. आतापर्यंत चालू होती त्याची आणि तरी हा कॅन्सर वाढत होता. ही चिकित्सा आपण त्याची सुरू केली आणि आपल्याला असं दिसेल की 7 महिन्यानंतर त्यांनी जवळजवळ महिन्याभरातच त्याची जी लाक्षणिक लक्षणं होती म्हणजे त्याच्या बरगड्यांमध्ये जे दुखत होतं, पेन होतं आणि त्याची भूक कमी झाली होती, त्याचं वजन वाढत होतं, वजन कमी होत होतं, ही सगळी लक्षणं त्याची 1 महिन्याच्या चिकित्सेमध्येच कमी झाली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या स्लाइडमध्ये आपल्याला इथे दिसेल, बघू शकता आपण या स्लाइडमध्ये की 7 महिन्यानंतर त्याचा जेव्हा बोन स्कॅन केला तेव्हा आश्चर्यकारक रीतीने आपल्याला दिसून येतं की त्याच्यामध्ये त्याच्या बोन्समध्ये कोणताही अंश नव्हता कॅन्सरचा. म्हणजे 3 वर्ष आधुनिक चिकित्सा करून सुद्धा जो कॅन्सरचे सेल्स वाढत होत्या त्या या पेट स्कॅन नंतर आपल्याला आढळून येतं की आयुष संजीवन चिकित्सा घेतल्यानंतर केवळ 7 महिन्यामध्ये हे सगळे जे कॅन्सरचा जो प्रादुर्भाव झाला होता बोन्समध्ये हा पूर्णपणे रिव्हर्स झालेला आहे. त्यानंतर आपण पुढची स्लाइड जर आपण बघितली तर हा आम्ही 1.5 वर्षानंतर 18 महिन्यानंतर पेट स्कॅन केलेला आहे. आणि ह्या पेट स्कॅन मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही प्रकारचा कॅन्सरचा प्रादुर्भाव त्याला झाला नाही 1.5 वर्षानंतर सुद्धा. म्हणजे जो कॅन्सर 3 वर्ष वाढत होता बोन्समध्ये तो आयुष संजीवन चिकित्सा आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यानंतर 18 महिन्यात झाल्यावरती सुद्धा पुनरुद्भव त्याचा झालेला नाही. हा रुग्ण दरवर्षी पेट स्कॅन करतो आणि रिलिजियसली आम्हाला त्याची रिपोर्ट आणून देतो. तर आजही मला सांगायला आनंद होतो की या रुग्णामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारची कॅन्सरची लक्षणं नाहीत. हो, ते मला वाटतं महत्त्वाचं. आणि इथे कंपॅरेटिव्ह स्टडी आहे की कॅन्सर असताना आणि आता पूर्ण पेट स्कॅन केल्यानंतर आपल्याला दिसेल की कुठल्याही प्रकारचा कॅन्सरचा अंश ह्या रुग्णामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये. मला खरोखर सांगायला आनंद होतोय की ही दोन्ही उदाहरणं आपण बघितली, खरोखर चमत्कार म्हणायला गेले. एक ब्रेन ट्यूमर होता जो संपूर्ण नाहीसा झालेला दिसतोय आपल्याला आयुष संजीवन चिकित्सेनंतर, आणि दुसरी जी आपण आता केस बघितली होती ज्याच्यामध्ये किडनीचा कॅन्सर होता आणि हा किडनीचा कॅन्सर बोन्समध्ये पसरला होता सर्व ठिकाणी. अशी ही खरोखर पुढची जी स्टेज आहे अशी असताना सुद्धा आपल्याला ही आयुष संजीवन चिकित्सा घेतल्यानंतर बोन मेटास्टॅसिस म्हणजे बोन मधला तर कॅन्सर गेलाच, पण केवळ बोन मधला नाही तर किडनीचाही जो कॅन्सर होता तोही पूर्ण बरा झालेला दिसतोय. आणि आता हा रुग्ण अत्यंत चांगल्या आणि कुशल अवस्थेमध्ये आहे. हे खरोखर सांगायला मला आनंद होतो या ठिकाणी. स्तनांचा कॅन्सर किंवा जो आपण म्हणाला होता मगाशी हा एक अत्यंत कॉमनली आढळणारा कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये ही आयुष संजीवन चिकित्सा कशा रीतीने काम करते? चांगला तुमचा प्रश्न आहे. आपल्याकडे एक केस आहे स्तनांच्या कॅन्सरची. ही जी रुग्ण आहे जर आपण लॅपटॉपवरती बघितलं तर ही जी रुग्ण आहे ही ब्रेस्ट कॅन्सरची रुग्ण आहे. 68 वर्ष वय आहे त्यांचं. त्यांनी जेव्हा 2006 मध्ये त्यांनी मॅमोग्राफी केली तेव्हा त्यांना हायली सस्पिशियस लिजन्स दिसली आणि ते कॅन्सर आहे असं त्यांना वाटलं. त्याच्यानंतर त्यांनी ती कॅन्सरची गाठ काढून घेतली ज्याला आपण लंपेक्टॉमी म्हणतो 11/5/2006 रोजी. आणि त्याच्यानंतर त्यांनी हिस्टोपॅथॉलॉजी किंवा जेव्हा त्यांचा तपास केला तेव्हा त्यांना असं आढळून आलं की हा इन्फिल्ट्रेटिंग डक्टल सेल कॅर्सिनोमा आहे ग्रेड 3.
इन्फिल्ट्रेटिंग डक्टल सेल कॅर्सिनोमा जो आहे हा अत्यंत घातक स्वरूपाचा कॅन्सर आहे असं समजलं जातं. ही रुग्ण जी आहे ती कोणत्याही प्रकारचं केमोथेरपी किंवा रेडिएशन घेण्याच्या विरुद्धच होती आणि त्यामुळे ही रुग्ण डायरेक्ट आपल्या आयुष संजीवन चिकित्सा घेण्यासाठी आपल्या मुंबईच्या सेंटरमध्ये आली आणि तिला आपण आयुष संजीवन चिकित्सा सुरू केली. आपण इथे बघू शकता की ही जी रुग्ण जी आहे ती आपल्याकडे 2006 मध्ये जेव्हा तिचं निदान झालं त्याचवेळी ही रुग्ण आपल्याकडे आली आणि तिला कोणत्याही प्रकारचं केमोथेरपी किंवा रेडिएशन न देता केवळ आयुष संजीवन चिकित्सा आपण दिली. आणि त्यानंतर आपण असं बघता की मॅमोग्राफी तिने 1 वर्षानंतर जेव्हा केली तेव्हा कोणत्याही प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी त्या मॅमोग्राफीमध्ये आढळली नाही. आणि परत आवर्जून सांगतो की केमोथेरपी आणि रेडिएशन केलेलं नाही इथे. आणि हा जो ग्रेड 3 कॅर्सिनोमा जो आहे हा अत्यंत घातक आणि त्वरित पसरणारा असा व्याधी समजला जातो. पण मॅमोग्राफी केल्यानंतर 1 वर्षानंतर आयुष संजीवन चिकित्सा करून घेतल्यानंतर 1 वर्षानंतर जेव्हा मॅमोग्राफी केली त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये रिकरन्स झालं नव्हतं. त्यानंतर 2 वर्षांनी आपण मॅमोग्राफी केली. जर स्लाइडवरती आपण बघू शकता 2 वर्षानंतर केलेल्या मॅमोग्राफीमध्ये सुद्धा हा कोणत्याही प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी आढळली नाही आणि या कॅन्सरचा पुन्हा प्रादुर्भाव झाला नाही. आणि ही रुग्ण देखील आता अत्यंत कुशल अवस्थेमध्ये आहे आणि आयुष संजीवन चिकित्सा त्यांनी 2 वर्ष घेतली. त्याच्यानंतर आपण त्यांना त्यांची औषधही आता काही चालू नाही आहेत आणि तरी सुद्धा त्या चांगल्या आहेत. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण बरा झालेला कॅन्सर असं म्हणावं लागेल की आता कुठली औषधं सुरू नसताना सुद्धा आता काही त्रास त्यांना नाहीये. ही महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला लक्ष्मण अमरावतीवरून काही प्रश्न विचारतायत. बोला, आपण प्रश्न विचारा आपला. लक्ष्मण बोला पटकन. हॅलो डॉक्टर साहेब, नमस्कार. नमस्कार. हा, मला गिळताना त्रास होते, अन्न नलीचे त्रास होते. बरोबर. घास गिळताना. मी अमरावतीहून बोलतो. हो, लक्ष्मण राणे. हा, आपण काही तपास केलेले आहेत का तिकडे? हो, केले. तर ते फोटो वगैरे काढले. पण मी कोणतंच औषध नाही घेतलं अजून. ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर करा. त्यांचं कॅन्सरचं निदान झालेलं आहे पण त्यांनी अजून कुठली ट्रीटमेंट घेतलेली नाही. तर आयुष संजीवन चिकित्सा ते घेऊ शकतील का असा त्यांचा प्रश्न आहे. जरूर आयुष संजीवन चिकित्सा तुम्ही घेऊ शकता. तुमचं निदान झालं की नाही हे मला बरोबर कळलं. आधी जेव्हा त्यांनी प्रश्न केला होता सुरुवातीला फोन करताना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की निदान झालंय. निदान झालेलं आहे तर तुम्ही जरूर आयुष संजीवन चिकित्सा करून घ्या. तुम्हाला निश्चित ह्याचा उपयोग होऊ शकेल. येस, महत्वाचं आहे. ह्याच अनुषंगाने आपण एक पुरुषांच्या ह्याच्यामध्ये असणारे जे कॅन्सर्स आहेत त्याच्याविषयी बोलूया. वेगवेगळे आपण केसेस घेतोय. युरोजेनायटल कॅन्सर आहे ज्याच्यामध्ये पेनिस कॅन्सर होऊ शकतो किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर खूप कॉमनली आढळतो पुरुषांमध्ये सुद्धा. पण आपण एक केस घेतली त्याच्यात पेनिसच्या कॅन्सरची केस घेतलेली आहे मला वाटतं. तर सर काय सांगता येईल त्याविषयी आपल्याला? आपण ही बघूया स्लाइड, आपण बघूया. हा जो रुग्ण आहे आपण लॅपटॉपवरती बघू शकतो की हा रुग्ण 78 वर्ष वय होतं आणि त्याला 10 वर्षापासून डायबिटीस होता आणि त्याला 2005 मध्ये युरोजेनेटल कॅन्सर म्हणजे शिश्नाचा कॅन्सर झाला होता आणि तेव्हा त्याचं ऑपरेशन केलं. तो ट्यूमर काढून टाकला आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 2007 मध्ये त्याला पुन्हा जांघेंच्या ठिकाणी पुन्हा गाठी झाल्या आणि तो कॅन्सर पुन्हा निर्माण झाला, पुन्हा रिकर झाला. तर रिकर झाल्यानंतर ह्या पुन्हा ते सर्जरीकडे गेले आणि ज्या काही गाठी ज्या काढू शकत होते त्या गाठी जांघेमधल्या त्यांनी काढल्या. पण 3 आठवडे झाले तरी पण ती जखम काही भरून येत नव्हती. रिसुचरिंग केलं त्यांनी तरी सुद्धा जखम भरून येत नव्हती. त्यावेळी हा रुग्ण आपल्याकडे आला आणि त्यावेळी त्यांना आम्ही बघितलं आणि आयुष संजीवन चिकित्सा घेण्याचा सल्ला दिला. तर त्यानंतर जेव्हा त्यांना आयुष संजीवन चिकित्सा दिली, आपण या लॅपटॉपवर इथे बघू शकतो की या रुग्णाची चिकित्सा आपण सुरू केली. 3 आठवड्यानंतर जेव्हा सर्जिकल वुंड त्याची बरी होत नव्हती तेव्हा तो आपल्याकडे आला होता आणि आपल्याला असं आढळतं की ते जेव्हा त्या ज्या गाठी आहेत त्या तपास केल्या तेव्हा तो कॅन्सर पुन्हा झालेला आहे असं त्याच्यामध्ये त्यांना दिसून आलं. आणि पेशंटचे जे रिलेटिव्ह होते ते फारच उत्सुक होते आणि त्यांनी म्हणून ते आयुष संजीवन चिकित्सेकडे वळले. जेव्हा आपण त्याला बघितलं तेव्हा ती वुंड तर खराब होतीच, इन्फेक्टेड वुंड होती आणि त्याबरोबरच या रुग्णाला माहिती देखील नव्हतं की त्याच्या गुदद्वाराच्या बाजूला देखील एक मोठी गाठ होती जी त्यांना लक्षात सुद्धा आली नव्हती.
तर ह्यावेळी आपण आयुष संजीवन चिकित्सा त्यांना सुरू केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ 15 दिवसामध्ये ही वूंड पूर्णपणे भरून आली. आयुष संजीवन चिकित्सा सुरू केल्यानंतर, जे आम्ही पहिल्यापासून सांगत आलोय की 30 आपण बस्ती करतो, चिकित्सा सुरू केल्यानंतर केवळ 15 दिवसामध्ये त्याची जखम आहे ती भरून आली. आणि जे लिजन्स होते जे त्यांनी बघितले सुद्धा नव्हते, त्यांना माहिती सुद्धा नव्हतं की या प्रकारचं गुदद्वाराच्या जवळ एक गाठ आहे, ती गाठ सुद्धा जवळजवळ 25 दिवसामध्ये ती गाठ पूर्णपणे नाहीशी झाली. आणि आजपर्यंत मला सांगण्यास आनंद होत आहे की आता जवळजवळ 3 वर्ष झाली ह्या रुग्णाला पुन्हा या व्याधीचा प्रादुर्भाव झाला नाही. येस, अशा वेगवेगळ्या केसेस आपण बघितल्या ज्याच्यामध्ये कॅन्सर पूर्ण बरा झाल्याची घटना आहे आयुष संजीवन चिकित्सेद्वारे. खरोखर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कौतुकास्पद असं काम केलेलं आहे डॉक्टर प्रशांत सावंत. आपण ही खरोखर एक वरदान अशी गोष्ट आहे कॅन्सरच्या सर्वच रुग्णांसाठी. मला आवर्जून सांगावं लागेल या ठिकाणी. सर, कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहेच की जो आपण बरा करता आयुष संजीवन चिकित्सेद्वारे. इतरही काही आजार आहेत का ज्याच्यामध्ये आयुष संजीवन चिकित्सा, म्हणजे पर्टिक्युलरली आपण म्हणूया की जे क्रिटिकल डिसऑर्डर्स आहेत त्यांच्याविषयी किंवा टर्मिनल डिसऑर्डर्स आहेत, टर्मिनली इल असणारे जे पेशंट आहेत त्यांच्याविषयी आपण काय करता? डॉक्टर, आपला प्रश्न फारच चांगला आहे. कॅन्सर बरोबर इतर जे असाध्य समजले जाणारे किंवा दुर्धर असे व्याधी आहेत, या व्याधींवरती देखील आम्ही आयुष संजीवन चिकित्सेचा प्रभावीपणे वापर करतो. आणि म्हणूनच आम्ही त्या चिकित्सेचं नावच संजीवन चिकित्सा असं दिलं आहे. आयुष्याला संजीवनी देणारी अशी चिकित्सा आहे आणि ही पूर्णपणे आयुर्वेद शास्त्रावरती आधारित अशीच चिकित्सा आहे. त्यामुळे आम्ही हृदयरोग किंवा किडनीचे विकार किंवा आणि सांध्याचे विकार अशा अनेक दुर्धर व्याधींवरती आपण या चिकित्सेचा वापर करतो आणि रुग्णांना बऱ्यापैकी चांगला फायदा मिळून आलेला दिसून येतो. येस, हृदयरोग आहे, मधुमेह आहे, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत, ॲलर्जी, अस्थमा सारख्या, किंवा त्वचा विकार आहेत, लिव्हर डिसऑर्डर्स आहेत, पर्टिक्युलरली यकृताचे जे विकार आहेत आणि किंवा किडनीचे विकार आहेत, अशा सर्व प्रकारच्या विकारांवरती आज आयुष संजीवन चिकित्सा प्रभावीपणे काम करते. महत्त्वाचं आहे हे, आणि त्यामुळे जरूर ह्या चिकित्सेचा वापर आपण करू शकता विविध रोगांवरती. सर, कार्यक्रमाची वेळ मर्यादित असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतं या ठिकाणी, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपला काय सल्ला राहील? मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जरी कॅन्सरची किंवा अशा असाध्य व्याधीची आपल्याला लागण झाली किंवा अशी शंका आली तरी घाबरून बिलकुल जाऊ नका. आत्मविश्वासाने या व्याधीला तोंड द्या आणि आपल्याकडे चांगल्या प्रकारचे उपचार अवेलेबल आहेत. आयुष संजीवन चिकित्सा ही त्यापैकी एक चांगली उपचार पद्धती आहे. तर तुम्ही अशा असाध्य व्याधींसाठी त्याचा जरूर लाभ करून घ्या असं मी सांगेन. येस, मला वाटतं हा एक महत्त्वाचा भाग आहे की जरी आपल्याला असाध्य व्याधी जडलेले असतील तरी सुद्धा आपण घाबरून न जाता त्यांचा सामना केला पाहिजे. आणि मगाशी सांगितलं कुठल्याही स्टेजमध्ये जरी रुग्ण असेल तर त्यांनी ह्या चिकित्सा पद्धतीचा वापर केला तर खरोखर एक चांगले उपचार झालेले आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी. आणि जाता जाता पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांना उद्याच्या कार्यक्रमाविषयी सांगू इच्छितो. उद्या आहे रविवार, हॅलो डॉक्टर आपला कार्यक्रम आहे आणि हॅलो डॉक्टरमध्ये उद्या सहभागी होत आहेत डॉक्टर पाटणकर आणि आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे गुदद्वार आणि मोठ्या आतड्याच्या विकारांसाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. हा आपला उद्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे. त्यामुळे जरूर आपले प्रश्न विचारा उद्याच्या कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमात जे सहभागी होणारे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांविषयी किंवा त्यांच्याविषयी अधिक काही आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण दूरदर्शनचे जे पहिले मी 2 नंबर दिलेले आहेत 24988050 आणि 24908050 या दोन्ही नंबर्सवरती आपण संपर्क करू शकता. मात्र हा संपर्क आपण ऑफिसच्या वेळेत म्हणजे कार्यालयीन वेळेत करा. सोमवार ते शुक्रवार ह्या वेळात आपण जर का 11 ते 5 ह्या वेळात जर का दूरदर्शनला आपण कॉन्टॅक्ट केलं तर जरूर आपल्याला आमच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आपले डॉक्टर प्रशांत सावंत जे आयुष संजीवन चिकित्सेमधले तज्ज्ञ आहेत आणि चेंबूर मुंबई ह्या ठिकाणी आयुर लाईफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या ठिकाणी ते कार्यरत असतात. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन चेंबूर मुंबई या ठिकाणी डॉक्टर प्रशांत सावंत कार्यरत आहेत आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अतिशय अमूल्य माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण दिलीत त्याबद्दल डॉक्टर मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.